So first of all, let's remember why we're doing this. आता या गोष्टीची आपण पहिल्यांदा आठवण करूया की हे सगळं आपण का करतो आहोत. We're doing this to support the national network of Buddhist youth. अर्थात ही गोष्ट आपण यासाठी करतो आहोत की जेणेकरून जे राष्ट्रीय जे नेटवर्क आहे बौद्ध युवकांचं त्या कार्याला जणू काही सहकार्य लाभेल, मदत होईल. Personally, I consider this network to be one of the most important things happening in Buddhism in India today. विशेषतः मला असं वाटतं की अशा प्रकारचं हे युवकांचं जाळं भारतामध्ये घडणाऱ्या अतिशय महत्वाच्या घटनेपैकी एक आहे. I'm sure that you all know, whether you're older like me or younger like some of our network members. अर्थात आपणा सर्वांना माहित असेल ही गोष्ट, जरी आपण माझ्यासारखे वयस्कर असाल किंवा आमच्या नेटवर्कच्या काही युवकांसारखे तरुण असाल तरी देखील ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. You all know that India is changing very fast. तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे की भारत फार द्रुत गतीनं बदलत आहे. You know that the experience of young people today is very different from the older generation. आपणा सर्वांना हे माहिती आहे की आजच्या तरुण वर्गाचा जो अनुभव आहे जुन्या वर्गापेक्षा, जुन्या लोकांपेक्षा कितीतरी भिन्न आहे, वेगळा आहे. They're facing very different pressures from the ones that the older generation faced. आणि जेवढा दबाव जुन्या व्यक्तींवर होता, जुन्या लोकांवर होता, त्याहीपेक्षा कितीतरी मोठा दबाव आजच्या ह्या तरुणांवर असलेला पाहायला मिळतो. And in many ways I think they face a very difficult life. आणि अनेक अर्थाने त्या लोकांना फार कठीण असं जीवन सामोरं जावं लागतं. I think that for young people today there's more pressure, more difficulty than there's ever been before. आणि याच्यापूर्वी कधीही नव्हता असा दबाव आणि अशी अडचण आजच्या तरुणांना पाहायला मिळते आहे, सामोरं जावं लागतं आहे. And they really need something to give them the confidence and the clarity to continue with their lives effectively. आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या जीवनाला चांगल्या प्रामाणिक परिणामकारकरित्या पुढे घेऊन जायचं असेल तर असं काहीतरी दिलं पाहिजे, अशी काहीतरी स्पष्टता आणि असा विश्वास त्यांना देता आला पाहिजे. They need the Dhamma. त्यांना धम्माची आवश्यकता आहे. The Dhamma gives you the clarity to live your life in a good way. धम्म एक प्रकारे तुमच्या जीवनाला चांगल्या तऱ्हेने जगण्यासाठी स्पष्टता देत असतो. It gives you the ability to develop your mind in a good way. आणि तुमच्या मनाला चांगल्या पद्धतीने विकसित करण्याची क्षमता धम्म तुम्हाला. When you're meditating, you're not alone. जेव्हा तुम्ही ध्यान करत असाल तेव्हा तुम्ही एकटे नसणार. You're with everybody else here. तुम्ही इथे बसलेल्या सर्वांसोबत असणार आहात. If you experience any concentration, if you experience any maitri, you're linked to everybody else here. आणि कुठल्याही थोड्या प्रमाणात का होईना तुम्हाला जर एकाग्रतेचा अनुभव आला, मैत्रीचा अनुभव आला तर त्या माध्यमातून तुम्ही इथे बसणाऱ्या सर्वांशी संपर्कात येणार. And you'll be communicating with the Buddha too. आणि त्याचबरोबर तुम्ही बुद्धाच्या सुद्धा संपर्कात येणार. The Buddha will be with you, you'll be with him. बुद्ध तुमच्या सोबत असणार आहेत, तुम्ही बुद्धाच्या सोबत असणार आहात. Just like those monks 2,500 years ago. अगदी त्या भिक्षूंसारखं जे 2500 वर्षापूर्वी बुद्धाच्या संपर्कात होते, अगदी त्यांच्यासारखंच तुम्ही बुद्धाच्या संपर्कात असणार आहात. So I've been talking about silence. मी मौनाबद्दल बोलत होतो. And I'm speaking too much about silence. आणि मी स्वतः मौनाबद्दल जरा जास्तच बोलतोय. We should now start to experience silence. We should experience meditation together. आणि म्हणून आता आपल्याला काय केलं पाहिजे तर प्रत्यक्ष मौनाचा अनुभव घेतला पाहिजे आणि ध्यानसंज्ञेचा एकत्र आता आपण अनुभव घेतला पाहिजे. And I hope that you all have a very good evening together. आणि निश्चितच मला अशी
वासन ठेवलंय वासन तिथं तिथं असं ठेवलं किती पाणी दिसते कोणाचोय असं म्हणतो हे तिथं पण असं तिथं असं कळतं No,